प्रकरण 6 लोकसंख्या. स्वाध्याय. प्रश्न 1. योग्य पर्याय निवडा. 1. लोकसंख्या संक्रमण सिद्धांतात पुढील गोष्टींचा अंतर्भाव होतो. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अ, ब आणि क. जन्मदर मृत्यूदर खूप जास्त. ब. मृत्यूदर झपाट्याने कमी होतो पण जन्मदर वाढतच राहतो. क. जन्मदर व मृत्यूदर कमी झालेले असतात. 2. खालीलपैकी भारतातील लोकसंख्या विस्फोटाचे कारण नाही. ड. राहणीमानातील सुधारणा, निरक्षरता, विवाहाची सार्वत्रिकता, एकत्र कुटुंब पद्धती ही कारणे आहेत. 3. लोकसंख्या विस्फोटावर केल्या जाणाऱ्या प्रतिबंधात्मक उपायांमध्ये यांचा समावेश होतो. उत्तर आहे अ, ब आणि क. आपत्ती व्यवस्थापन हे लोकसंख्येला म्हणजे आपत्तीतून बाहेर काढते, म्हणजेच लोकसंख्या कमी होऊ देत नाही. 4. योग्य पर्यायाची जोडी जुळवा. महाविभाजन वर्ष. उत्तर आहे 1921. 2. ए. जे. कोल आणि ई. एम. हूवर. उत्तर आहे क. लोकसंख्या वाढ आणि कमी उत्पन्न देशातील आर्थिक विकास. 3. सामाजिक उपाय. ड. शिक्षणाचा विस्तार. व 4 आहे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000. उत्तर आहे अ. 2045 पर्यंत स्थिर लोकसंख्या. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 1 पहिल्याचे ब, 2 क, 3 ड, 4 अ. प्रश्न 2. आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा. 1. लोकसंख्येतील वाढ ही आर्थिक वृद्धी व विकासापेक्षा वेगवान होते. तर उत्तर आहे लोकसंख्या विस्फोट. 2. जन्मदर आणि मृत्यूदर यांच्यातील फरक. उत्तर आहे जीवित प्रमाण दर. 3 आहे लोकसंख्या वाढ व उपलब्ध नैसर्गिक संसाधनांमध्ये समतोल. उत्तर आहे पर्याप्त लोकसंख्या. 4. 1952 मध्ये जन्मदर कमी करण्याच्या उद्देशाने सुरू केलेला कार्यक्रम. कुटुंब नियोजन कार्यक्रम. प्रश्न 3. खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. 1. अ देशात एका वर्षात दर 1040 बालके जन्माला आली. संकल्पना आहे जन्मदर. तर जन्मदर म्हणजे एका वर्षात प्रति 1000 लोकसंख्येमागे जन्माला आलेल्या बालकांची संख्या. यालाच जनन दर असेही म्हणतात. 2. मुंबईतील सार्वजनिक वाहतूक सेवेवर लोकसंख्येचा प्रचंड ताण आहे. संकल्पना आहे अधिकतम लोकसंख्या. जेव्हा लोकसंख्या वाढ ही नैसर्गिक संसाधनांपेक्षा जास्त असते तेव्हा त्यास अधिकतम लोकसंख्या म्हणतात. वरील उदाहरणार्थ वाहतूक सेवेवर ताण आहे म्हणजेच संसाधने कमी व लोकसंख्या जास्त आहे. 3. ब देशात एका वर्षात दर 1015 मृत्यू होतात. संकल्पना आहे मृत्यूदर. मृत्यूदर म्हणजे एका वर्षात दर 1000 लोकसंख्येमागे होणाऱ्या मृत्यू पावणाऱ्या लोकांची संख्या. तसेच मृत्यूदरास मर्त्यता दर असेही म्हणतात. 4. चीनमध्ये काही काळ एक कुटुंब एक बालक हे धोरण होते. संकल्पना आहे लोकसंख्या विस्फोटावर प्रतिबंधात्मक उपाय. लोकसंख्या खूप वाढत आहे. आर्थिक विकास व आर्थिक वृद्धीपेक्षा लोकसंख्येचा वेग जास्त असणे म्हणजे लोकसंख्या विस्फोट होय. त्यामुळे चीनने एक कुटुंब एक बालक हे धोरण अवलंबले. प्रश्न 4. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. भारतातील वाढत्या जन्मदराची कारणे स्पष्ट करा. भारतातील वाढत्या जन्मदराची कारणे. 1. निरक्षरता. देशात निरक्षरतेचे प्रमाण खूप जास्त आहे. निरक्षर लोकांची लग्न व अपत्य यांच्या बाबतीत प्रवृत्ती अत्यंत ताठर असते. स्त्रियांच्या निरक्षरतेमुळे जन्मदरात वाढ झाली आहे. 2. विवाहाची सार्वत्रिकता. भारतात विवाह म्हणजे धार्मिक व सामाजिक कर्तव्य समजले जाते. शिक्षणाचा विस्तार होऊन सुद्धा लोकांची विवाहाकडे बघण्याची प्रवृत्ती अजूनही बदललेली दिसून येत नाही. 3. विवाहाचे वय. भारतामध्ये इतर देशांच्या तुलनेत लग्नाचे सरासरी वय कमी आहे. स्त्रियांसाठी 18 वर्षे व पुरुषांसाठी 21 वर्षे इतके आहे. कमी वयात विवाह केल्याने जन्मदरात जलद गतीने वाढ दिसून येते. 4. मुलगाच हवा. अजूनही अनेक भारतीय पालकांच्या इच्छित पुत्रसंख्या प्राप्त होईपर्यंत मुले जन्माला घालण्याकडे कल असतो. याला मुलासाठीचे सर्वाधिक प्राधान्य असे म्हणतात.
5. संयुक्त कुटुंब पद्धती. कोणा एकावर आर्थिक जबाबदारी नसल्यामुळे एकत्र कुटुंब पद्धतीत जन्मदराचे प्रमाण जास्त असते. 6. शेतीवर अवलंबित्व. भारतीय शेती मनुष्यबळावर आधारित आहे, त्यामुळे कुटुंबातील अपत्यांची संख्या जेवढी जास्त तेवढी शेतात काम करणाऱ्या व्यक्तींची संख्या वाढते असा समज आहे. 7. दारिद्र्य. गरीब लोकांचा कल मोठ्या कुटुंबाकडे जास्त असतो, कारण जास्त मुलं म्हणजे अधिक उत्पन्न अशी धारणा असते. 8. कुटुंब कल्याण कार्यक्रमाविषयी अज्ञान. बहुतांश लोकांना कुटुंब नियोजनाच्या विविध साधनांची माहिती नसते. 2. भारतातील कमी मृत्यूदराची कारणे स्पष्ट करा. भारतातील मृत्यूदर कमी होण्याची कारणे पुढीलप्रमाणे. 1. वैद्यकीय व आरोग्य सुविधांमधील सुधारणा. वैद्यकीय सोयीसुविधांमध्ये झालेल्या सुधारणांमुळे प्लेग, पटकी, हिवताप, कांजण्या, क्षयरोग इत्यादी साथीच्या रोगांवर नियंत्रण करण्यात आले. 2. माता मृत्यूदर. काळानुरूप आरोग्य सुविधेमधील सुधारणांमुळे प्रसूतीदरम्यान मृत्यू पावणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण कमी झाले. 3. बालमृत्यूदरातील घट. चांगल्या वैद्यकीय सुविधांमुळे बालमृत्यूदरात घट झाली आहे. बालमृत्यूदराप्रमाणे 1951 मध्ये दर 1,146, 2002 मध्ये दर 1,064 आणि 2011 मध्ये दर 1,047 इतके कमी झाले आहे. स्त्री शिक्षणाचे प्रमाण वाढल्याने लहान मुलांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण होऊन बालमृत्यूदरात घट झाली आहे. 4. साक्षरतेत झालेली वाढ. उच्च शिक्षणामुळे साक्षरतेच्या प्रमाणात वाढ होऊन राहणीमानाचा दर्जा सुधारतो. याशिवाय चांगल्या प्रकारे बालसंगोपन करण्यास मदत होते. शिक्षणामुळे लोकांना अंधश्रद्धा व अज्ञानातून बाहेर पडण्यास मदत झाली आहे. 5. सकस आहार वापर. शिक्षणामुळे आरोग्य व सकस आहार यांबद्दल जागृती निर्माण झाली आहे. मुलांचे कुपोषण व स्त्रियांच्या अस्वास्थ्यामुळे मृत्यूचे प्रमाण जास्त होते. सकस आहारामुळे मृत्यूदर नियंत्रित झाला आहे. उदाहरणार्थ शालेय मध्यान्ह भोजन योजना. 6. आपत्ती व्यवस्थापन. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण 2005 साली स्थापन झाले. त्यामुळे सर्व प्रकारच्या आपत्तींची तीव्रता कमी झाली आहे व त्यामुळे जीवितहानी कमी झाली आहे. 7. इतर घटक. शिक्षण, सामाजिक सुधारणा, वाढते शहरीकरण, राहणीमानात झालेली सुधारणा, जनजागृती मोहीम यामुळे लोकांमध्ये जागरूकता निर्माण झाली आहे. 3. आर्थिक विकासामध्ये मानवी संसाधनांची भूमिका स्पष्ट करा. आर्थिक विकासामध्ये मानवी संसाधनांची भूमिका. 1. पहिला मुद्दा आहे, दुसरा मुद्दा आहे, तिसरा मुद्दा आहे, असे एकूण 8 मुद्दे आहेत. 5, 6, 7, 8. प्रश्न 5. कालविधानाशी सहमत, असहमत आहात काय? कारण स्पष्ट करा. 1. भारतात लोकसंख्या विस्फोट झाला आहे. सहमत. 1. भारतात लोकसंख्येची वाढ ही आर्थिक विकास व आर्थिक वृद्धीपेक्षा जास्त आहे. भारतात जन्मदर वाढत आहे. 3. तसेच मृत्यूदर कमी होत आहे, म्हणून भारतात लोकसंख्या विस्फोट झाला आहे. 2. भारतातील मृत्यूदर वेगाने कमी होत आहे. सहमत. 1. भारतात वैद्यकीय व आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा झाली आहे, त्यामुळे माता मृत्यूदर व बालमृत्यूदरात घट झाली आहे. 3. साक्षरतेचे प्रमाण वाढून लोक अंधश्रद्धा व अज्ञानातून बाहेर पडले आहेत. 4. लोक शिक्षणामुळे सकस आहार वापरत आहेत, म्हणून भारतातील मृत्यूदर वेगाने कमी होत आहे. 3. पर्याप्त लोकसंख्या देशाच्या विकासाला हातभार लावते. सहमत. जेव्हा लोकसंख्या वाढ व उपलब्ध नैसर्गिक संसाधने समान असतात तेव्हा लोकसंख्येस पर्याप्त लोकसंख्या म्हणतात. 2. त्यामुळे मूलभूत सुविधांवर ताण येत नाही. 3. तसेच अन्नातील मागणी व पुरवठा यात समतोल असतो. 4. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न वाढत असते, म्हणून पर्याप्त लोकसंख्या देशाच्या विकासाला हातभार लावते. 4. आर्थिक विकासात मानवी संसाधनांची भूमिका महत्त्वाची ठरते. सहमत. 1. मानवी संसाधने समाजातील नागरी अडथळे कमी करतात व राजकीय स्थैर्य आणतात. 2. मानवी संसाधने विकासात महिलांमध्ये साक्षरता दर वाढविणे, जन्मदर कमी करणे, बालमृत्यूदर कमी करणे ही योगदाने देतो. 3. मानवी संसाधनांच्या विकासामुळे आयुर्मान व साक्षरता दर यामध्ये सुधारणा होते. 4. संसाधन विकासामुळे मानवी उत्पादकता व शिक्षणावरील संशोधन वाढते.
5. मानवी विकासामुळे पूर्ण समाजात बदल होतो म्हणून आर्थिक विकासात मानवी संसाधनांची भूमिका महत्त्वाची असते. प्रश्न 5वा आहे. जन्मदर राहणीमानातील बदल झाल्यामुळे कमी झाला. सहमत. 1. पूर्वी शेतीवरील अवलंबित्व जास्त होते. ही शेती मनुष्यबळावर आधारित होती. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांची संख्या जेवढी जास्त तेवढी शेतात काम करणाऱ्यांची संख्या वाढते असा समज होता. 3. तसेच दारिद्र्यामुळे असा समज होता की जेवढी मुलांची संख्या जास्त तेवढे जास्त उत्पन्न. 4. यावर उपाय म्हणून औद्योगिक क्षेत्राचा विस्तार व रोजगाराच्या संधीत वाढ, दारिद्र्य निर्मूलन इत्यादी योजना राबवल्या गेल्या. त्यामुळे लोकांच्या राहणीमानाचा दर्जा वाढला. 6. लोकांचा गैरसमज दूर झाला म्हणून जन्मदर राहणीमानातील बदलामुळे कमी झाला. प्रश्न 6. खालील उदाहरणे सोडवा. 1. खालील तक्त्याच्या आधारावर तिसरा चतुर्थ काढा. आता मी तक्ता काढला नाही, डायरेक्ट उत्तरात उत्तर लिहिलेले आहे. तर तो तक्ता हा भाग तेवढात हा सोडून इकडचा भाग तक्ता होता. त्याच्या पुढे आपण संचित वारंवारता काढावी लागते. तर संचित वारंवारता हे आता पहिल्यांदा आपण 36.1 हे इथे लिहून घ्यायचे असते. त्यानंतर 36.1 मध्ये 43.9 मिळवून येते 80 मध्ये 54.8 मिळवून हे उत्तर येते व त्यानंतर असे आपल्याला पुढे तसे करत जायचे असते व यांची जेवढी बेरीज येते त्याला n बरोबर जेवढे उत्तर इथे जी संख्या येते तीच n म्हणजे यांची बेरीज येते. हा तक्ता या तक्त्यावर सर्व उत्तर अवलंबून असते. आता Q3 चे उत्तर आपल्याला म्हणजे तिसऱ्या चतुर्थकाचे उत्तर काढायचे आहे. Q3 बरोबर 3 कंसात n अधिक 1/4 च्या पदाचे मूल्य. मग n बरोबर 521.42 तर ते सूत्रात घालायचे. Q3 बरोबर 3 कंसात 521.42 अधिक 1/4 च्या पदाचे मूल्य. म्हणून Q3 बरोबर 3 कंसात 522.42 चे 4 च्या पदाचे मूल्य. म्हणून Q3 बरोबर 3 कंसात 130.605 च्या पदाचे मूल्य. मग Q3 बरोबर 391.815 च्या पदाचे मूल्य. आता हे 391.815 संचित वारंवारतेत कोणत्या गटात येते ते बघायचे. तर 391 हे 400 च्या अंतर 297 च्या वर व 400 च्या आत येते. त्यामुळे याचा गट हा आहे. म्हणून त्याचे उत्तर आहे 102.7. तर ते कोटीमध्ये आहे 102.7 कोटी. मग 391.815 हे मूल्य संचित वारंवारतेत 400.4 च्या अंतर्गत येते. त्यामुळे 2001 हा गट आहे. म्हणून Q3 बरोबर 102.7 कोटी. उत्तर आहे तिसरे चतुर्थक बरोबर 102.7 कोटी. दुसरा आहे खालील तक्त्याच्या आधारे लोकसंख्या वाढीचा वक्र काढा. हा वक्र मी पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कसा काढावा हा दाखवणार आहे.